नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर उद्या आहे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन म्हणजे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा दिवस. तर या दिवशी आवर्जून हे एक काम करा की ज्यामुळे माता लक्ष्मी अतिप्रसन्न होईल, तसेच तुम्हाला शुभ आशीर्वाद देखील मिळेल. माता लक्ष्मीचा तुमच्या घरामध्ये वास होईल, तसेच घरातील आजारपण, इडापिडा देखील दूर होईल. तसेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही एक चूक अजिबातही करू नका की ज्यामुळे ती आपल्याच अंगाशी येईल. तर भरपूर वेळा आपल्याकडून असे होते की नकळत आपल्याकडून काही चुका या होऊन जातात आणि मग नंतर जेव्हा आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता भासते, आर्थिक टंचाई येते, आजारपण येते, मग आपल्याला त्या गोष्टींची जाणीव होते. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन त्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण व्हावा या उद्देशाने दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी यांचा विवाह झाल्याची पौराणिक कथा सुद्धा आहे. याशिवाय या दिवशी राम वनवासातून घरी परतले होते, त्यामुळे दिवाळीला दिवे लावून आनंद हा साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी आणि दिवाळीतील 5 दिवसांना विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन हा त्यातील एक महत्त्वाचा दिवस. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वैशिष्ट्यपूर्ण पूजा देखील केली जाते. तर या दिवशी आपल्याला काही कामे करायची आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळीच उठा, मग ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. तुमची नित्यकर्मे आटोपल्यावरती आपल्याला पहिल्यांदा घराचा उंबरठा हा स्वच्छ करायचा आहे. तसेच तुमचे जे घराचे अंगण आहे त्यामध्ये आपल्याला गोमूत्र आणि हळद मिक्स करून पाणी हे शिंपडायचे आहे. मग तुम्ही अगदी चिमूटभर हळद घेतली तरी पण चालेल आणि 2 थेंब गोमूत्र त्यामध्ये टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्ही तुमच्या अंगणामध्ये जरूर शिंपडावे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होते. तर या दिवशी आपण उंबरठ्याचे लेपन देखील करायचे आहे. मग तुम्ही हळद आणि गुलाबजल मिक्स करून किंवा हळद आणि गोमूत्र मिक्स करून तुम्ही उंबरठ्याचे लेपन करू शकता. गोमूत्र किंवा गुलाबजल तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही हळद आणि पाणी मिक्स करून उंबरठ्याचे लेपन हे आवर्जून करायचे आहे. तसेच उंबरठ्यावरती आपल्याला एक स्वस्तिक जरूर काढायचे आहे. मग कुंकुवाने स्वस्तिक काढावे, त्यावरती अक्षदा देखील अर्पण करायचे आहे. तसेच उंबरठ्याच्या दोन्ही साईडने आपल्याला लक्ष्मीची पावले ही देखील काढायची आहे. आपल्या घरातील जो दरवाजा आहे तो देखील स्वच्छ करायचा आहे. घरचा जो मेन दरवाजा आहे त्याला आपल्याला तोरण बनवायचे आहे. मग तुम्ही आंब्याच्या पानांचे तोरण किंवा झेंडूच्या पानांचे तोरण हे आवर्जून बनवावे. जर तुम्ही आंब्याच्या पानांचे तोरण दरवाजाला लावले तर घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील नांदते. त्यामुळे आपण या दिवशी तोरण लावायला विसरायचे नाही. तसेच दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक देखील काढायचे आहे. त्यानंतर आपल्या घरातील देवघर आहे ते देखील स्वच्छ करायचे आहे. आपल्याला सकाळी तर पूजा करायचीच आहे, पण सायंकाळी जेव्हा लक्ष्मीपूजन आहे तेव्हा देखील आपल्याला पूजा ही करायची आहे. दिवाळीतील लक्ष्मीपूजन करताना देवघरात कुंकू किंवा शेंदुराचा वापर करून स्वस्तिक काढावे. स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि सुख, समृद्धीत वृद्धी देखील होते अशी देखील मान्यता आहे. जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करत असतो त्यावेळी आपल्या घरातील दरवाजे, खिडक्या या उघड्या असाव्या. अगदी गॅलरीचा दरवाजा, खिडकी देखील आपण उघडी ठेवावी. तसेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण निदान रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या घराचा दरवाजा हा उघडा ठेवावा. देवीला सात्विक आणि तुम्ही हाताने बनवलेला म्हणजेच घरी बनवलेला अगदी कोणताही नैवेद्य दाखवला तरी पण चालतो, पण या दिवशी विशेष करून तुम्ही धने आणि गुळाचा नैवेद्य हा माता लक्ष्मीला जरूर दाखवावा. तसेच तुम्ही लाह्या आणि बत्ताशे हा नैवेद्य देखील माता लक्ष्मीला दाखवू शकता. लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवीच्या 2 मूर्त्या ठेवू नये. तसेच लक्ष्मीपूजनावेळी फक्त लक्ष्मी देवीची मूर्ती स्थापन करू नये, तर आपण इतर देवतांची देखील पूजा या दिवशी आवर्जून करावी. पूजन करताना लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांची मूर्ती उत्तर दिशेला स्थापन करावी. तसेच लक्ष्मीपूजनाच्या आधी आपण देव्हारा स्वच्छ करावा. लक्ष्मी देवीची मूर्ती ही हसमुख स्वरूपाची असावी. लक्ष्मी समोर अखंड ज्योत तेवत राहील याची योग्य ती काळजी आपण घ्यावी. तसेच लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये, यामुळे लक्ष्मी तुमच्याकडून निघून जाते असे देखील म्हणतात. तसेच लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपण माता लक्ष्मीला काही नैवेद्य देखील अर्पण करू शकतो. पिवळ्या रंगाची मिठाई ही देवी लक्ष्मीला अर्पण केली जाते. केशरी भाताचा नैवेद्य दाखवून देखील देवीला प्रसन्न करता येते.
तुम्ही या दिवशी खीर, बदाम, चारोळी, मखना आणि काजू मिसळून तयार खीर देवी लक्ष्मीला अर्पण करू शकता. तसेच तांदळाची खीर देखील माता लक्ष्मीला अर्पण करू शकता. ही खीर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच शुद्ध तुपात बनवलेला शिरा देखील देवी आईला खूप प्रिय आहे. दिवाळीच्या दिवशी देवीला ऊस अर्पण केला जातो, कारण ऊस देवीच्या पांढऱ्या हत्तीला खूप प्रिय असतो. तसेच देवी लक्ष्मीला शिंगाडा देखील खूप प्रिय आहे, कारण त्याचा उगमही पाण्यापासून होतो. लक्ष्मी देवी समुद्रातून उगम पावली, त्याचप्रमाणे मखाण्याची उत्पत्ती ही पाण्यापासून झाली. कमळाच्या रोपापासून मखाना मिळतो, यामुळे मखाना देखील आपण देवी लक्ष्मीला अर्पण करू शकतो. बत्ताशे देवीला खूप प्रिय आहे. लक्ष्मीपूजनात बत्ताशे जरूर अर्पण करावे. तसेच नारळाला श्रीफळ देखील म्हणतात. ते शुद्ध पाण्याने भरलेले असते, त्यामुळे आपण पूजा करताना नारळ हा आवर्जून ठेवायचा आहे. लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये गोड विड्याचे खूप महत्त्व आहे. हे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे. लक्ष्मी देवीला फळांमध्ये डाळिंब तसेच सीताफळ देखील आवडतात. दिवाळीच्या पूजेच्या वेळी डाळिंब आपण आवर्जून अर्पण करावे. याशिवाय पूजेदरम्यान 16 प्रकारच्या करंज्या, पापडी, अनारसा, लाडू अर्पण केले जातात. फुलोरा देखील तयार केला जातो. याशिवाय तांदूळ, बदाम, पिस्ता, खारीक, हळद, सुपारी, गहू, नारळ असे सर्व अर्पण केलं जातं. केवड्याची फुले आणि आम्र वेलीचा नैवेद्य दाखवण्यात येतो. या दिवशी जो कोणी लक्ष्मीजीच्या मंदिरात लाल फूल अर्पण करून नैवेद्य दाखवतो, त्यांच्या घरात सर्व प्रकारची शांती आणि समृद्धी देखील नांदते. कोणत्याही प्रकारची पैशाची कमतरता देखील भासत नाही. तर या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही. जेव्हा आपले लक्ष्मीपूजन होईल तेव्हा आपल्याला घरामध्ये झाडू हा मारायचा नाहीये. मग तुम्ही एखाद्या कापडाने तुम्ही जो कचरा आहे तो साईडला घेऊ शकता, पण तुम्ही झाडूने तो कचरा काढू नका. तसेच तो कचरा कुंडीमध्ये देखील टाकू नका. मग अगदी तुम्ही ती कचरा कुंडी घरात ठेवत असाल तरी घरामध्ये त्या कचरा कुंडीमध्ये तुम्ही कचरा टाकू नका. कारण की जर लक्ष्मीपूजन झाल्यावरती आपण घरातील कचरा बाहेर टाकला तर लक्ष्मी निघून जाते असे देखील म्हणतात. त्यामुळे जेव्हा पण लक्ष्मीपूजन होईल तेव्हा आपल्याला घरातील कचरा हा बाहेर टाकायचा नाही. मग तुम्ही घरातच एका कोपऱ्यामध्ये गोळा करून ठेवू शकता, पण तुम्ही हा बाहेर कचरा टाकायचा नाही. तसेच बाहेर कचरा कुंडीमध्ये देखील हा कचरा आपल्याला टाकायचा नाहीये. या दिवशी आपल्याला घरात कोणासोबतच वादविवाद, भांडणे देखील करायचे नाही. कारण की जिथे भांडणे, क्लेश असते, अस्वच्छता असते, तिथे माता लक्ष्मी ही कधीच वास करत नाही. तसेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही सर्व खोल्यांमध्ये लाईट ही चालूच ठेवावी. कोणत्याही खोलीमध्ये या दिवशी अंधार ठेवू नये. घरात, अंगणात दिव्यांची सजावट ही करावी. दिवाळी हा आनंदाचा सण आहे. दिवाळीच्या दिवसात नव्या कपड्यांची खरेदी केली जाते. तुम्हाला रोज नवे कपडे घालणे शक्य नसेल तरी या 4 फाटलेले, उसवलेले कपडे या 4 दिवसांमध्ये घालू नका. दिवाळीच्या आधी सगळे लोक साफसफाई करतात, त्यामुळे बऱ्यापैकी कचरा, धूळ साफ झालेली असते. पण नकोशा असलेल्या वस्तू तुम्ही घरातून फेकून द्या. नकोशा असलेल्या वस्तूंची अडगळ घरामध्ये ठेवू नका. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर सर्व खोल्यांमध्ये शंख आणि घंटा आवर्जून वाजवावा. याशिवाय दिव्यात लवंग टाकून दिवा देखील लावावा. जर अशा प्रकारचा दिवा तुम्ही लावला तर घरामध्ये आजारपण हे राहत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार असे करणे खूप शुभ असते. जर आर्थिक संबंधित समस्या संपत नसतील तर दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीला आपण कच्च्या चण्याची डाळ ही अर्पण करावी. मग जेव्हा लक्ष्मीपूजन आहे तेव्हा तुम्ही कच्च्या चण्याची डाळ ही अर्पण केली तरी पण चालेल. यानंतर लक्ष्मी देवीला नमस्कार करून ती पिंपळाच्या झाडाला आपण अर्पण करावी. असे केल्याने लक्ष्मी देवी ही प्रसन्न होते. तसेच या दिवशी आपण कोणत्याही मंदिरामध्ये झाडू हा दान करू शकता. यामुळे आपल्याला त्याची पुण्यफळ हे मिळत असते. तसेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा हा जरूर लावावा. मग तुम्ही दिवा लावताना त्यामध्ये चिमूटभर हळद ही टाकावी. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. तसेच दिवा लावल्यानंतर तुम्ही ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा, किंवा तो जप करणे शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील जप आपण करू शकता. तसेच या लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम देखील पठण करावे. विष्णू सहस्रनाम देखील पठण करावे. तसेच लक्ष्मीचा जो ब्रीज मंत्र आहे तो देखील आपण जरूर म्हणावा. तसेच तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर या दिवशी कुबेर मंत्र आणि अष्टलक्ष्मी कुबेर मंत्र देखील आवर्जून म्हणावा. म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही ऐकू देखील शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.